मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पहिला सामना खेळताना दणदणीत विजय मिळवलेला आहे. या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेटने आणि 4 ओव्हर बाकी असताना पराभव केला आणि सर्वांना सांगून दिले की या वर्षीचे चॅम्पियनशिप सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम सामना सुरू होण्यापूर्वी आरसीबी संघाने मागच्या वर्षीची दुर्घटना घडली होती, जी म्हणजे आर-सी-बीच्या विजयी परेडनंतर 11 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यांच्यासाठी स्मारक उभारलं. त्यांच्यासाठी 11 खुर्च्या रिकाम्या ठेवल्या होत्या आणि त्यांच्यासाठी 11 नंबरची जर्सी घालून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे खेळाडू सराव करत होते. या सर्व गोष्टी झाल्यानंतर टॉस झाला. टॉस रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने जिंकला आणि टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा मान सनरायझर्स हैदराबादला देण्यात आला. आता चिन्नास्वामीचं पिच, आर-सी-बीची बॉलिंग आणि सनरायझर्स हैदराबादची बॅटिंग ह्या गोष्टी म्हणल्यानंतर धावफलकावर किती धावा लागणार सर्वांना उत्सुकता होती. काहींचं म्हणणं होतं 200, 250, 300 असाच अंदाज होता बऱ्यापैकी लोकांचा. आर-सी-बीकडे सुद्धा जॉश हेझलवूड नव्हता आणि जॉश हेझलवूडच्या जागी आर-सी-बीने घेतले जेकब डफीला. जेकब डफी हा T20 वर्ल्ड कपमध्ये खूप मार खाल्लेला खेळाडू आहे. त्यामुळे सर्वांना वाटले की आज 250 धावा तरी मिनिमम नक्कीच होतील, पण जेकब डफीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि पॉवर प्लेमध्येच सनरायझर्स हैदराबादचा कमरड मोडलं. 3 विकेट्स घेत सनरायझर्स हैदराबादला मोठ्या धावसंख्येपासून तर रोखलंच, पण आर-सी-बीला एक जबरदस्त सुरुवात दिली. त्याने अभिषेक शर्माला आउट केलं, त्याने ट्रॅव्हिस हेडला आउट केलं आणि त्याने नितीश कुमार रेड्डीला आउट केलं. गोलंदाजामुळे सनरायझर्स हैदराबादचा स्कोर 29 धावांवर 3 गडी बाद होता, ते सुद्धा पॉवर प्लेमध्ये. पण यानंतर आला सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन. ईशान किशनने विकेट पडल्याचं कुठलंही दडपण न घेता आपला नैसर्गिक खेळ म्हणजे तोडफोड चालू ठेवली आणि सनरायझर्स हैदराबाद जे एकदम अडचणीत चाललं होतं त्याला एका चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. ईशान किशनने 80 धावाची खेळी केली. 38 बॉलमध्ये 5 उत्तुंग षटकार मारले आणि नंतर तो बाद झाला. ईशान किशन सोडलं तर सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. ईशान किशन नंतर 2च खेळाडू चांगले खेळले, एक म्हणजे हेनरिच क्लासेन आणि दुसरा म्हणजे अनिकेत वर्मा. हेनरिच क्लासेन आउट होता का नॉट आउट हा वेगळा विषय. एक आर-सी-बी फॅन म्हणून मला वाटतं की क्लासेन नॉट आउट होता, कारण बाउंड्री लाईनचं पोझिशन थोडंसं हलत होतं. फिल सॉल्टने त्याचा झेल घेतला, पण अंपायरने त्याला आउट दिलं. अंपायरिंग IPLची सुधारावी लागेल. हेनरिच क्लासेनला नॉट आउट दिला असता तरी एवढा फरक पडला नसता, कारण आर-सी-बीने ते टार्गेट सुद्धा चेस केलं असतं. यानंतर एका फलंदाजाने जबरदस्त इम्प्रेस केले, तो म्हणजे अनिकेत वर्मा. मागच्या वर्षी सुद्धा सनरायझर्स हैदराबाद ढेपाळत असताना एकच खेळाडू खेळत होता, तो म्हणजे अनिकेत वर्मा. अनिकेत वर्माची मागच्या वर्षीची ती एक इनिंग जबरदस्त आठवते. त्याने दाखवून दिलं होतं की तो काय लेवलचा खेळाडू आहे. त्यामुळे या सामन्यात सुद्धा तो जबरदस्त खेळला. सनरायझर्स हैदराबादचे हे 3च खेळाडू चांगले खेळले, तरी सुद्धा सनरायझर्स हैदराबाद 200+ धावा केल्या. जर सनरायझर्स हैदराबादला सुरुवात चांगली मिळाली असती, बाकीचे खेळाडू जरी खेळले असते तर 250 टार्गेट नक्कीच होतं. आर-सी-बीच्या गोलंदाजीमध्ये जेकब डफीने 3 बळी घेतले, 4 ओव्हर 22 रन 3 विकेट. त्यानंतर रोमारियो शेफर्डनी सुद्धा 3 विकेट घेतल्या, पण रोमारियो शेफर्डनी धावा भरपूर दिल्या. 4 ओव्हरमध्ये 54 धावा दिल्या. यानंतर अभिनंदन सिंगची चांगली धुलाई झाली. 3 ओव्हरमध्ये 38 धावा देत 1 विकेट. कृणाल पांड्या 2 ओव्हरमध्ये 26 रन दिले. सुयश शर्माने 3 ओव्हरमध्ये 28 धावा देत 1 बळी बाद केलाय. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 31 धावा देत 1 विकेट घेतली. आर-सी-बीच्या फ्लॅट पिचवर ह्या धावसंख्या नक्कीच मोठी नव्हती, पण तरी देखील SRHच्या गोलंदाजांनी फिल सॉल्टला स्वस्तात बाद केलं होतं. पण त्यानंतर सामन्यात पकड मिळवणं त्यांच्यासाठी अशक्य झालं, कारण यानंतर आला होता देवदत्त पडिक्कल, ज्याने पहिल्या बॉलवर षटकार मारत आपण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये काय केलंय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये काय केलंय, हेच IPL मध्ये तो दाखवतोय. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलमध्ये शानदार भागीदारी झाली आहे. दोघांनीही संघ जिंकल याची खात्री करूनच देवदत्त पडिक्कल आउट झाला आणि त्याच्यानंतर संघाचा कर्णधार रजत पाटीदार आला. रजत पाटीदारने आल्याच वेगवान खेळायला सुरुवात केली आणि आर-सी-बी लवकरात लवकर कशी जिंकल याची काळजी घेतली, कारण त्यांनी 11-12 बॉलमध्येच 32-33 धावा केल्या आणि या बाजूने विराट कोहलीचं टिकून खेळत आदनमधनं शॉट्स मारणं चालूच होतं. रजत पाटीदार आउट झाल्यानंतर जितेश शर्मा आला आणि जितेश शर्मा पहिल्याच बॉलवर आउट झाला, पण तोपर्यंत सामना संपलेला होता. विराट कोहलीने शेवटी फटकेबाजी करत सामना आर-सी-बीला आरामात जिंकवला. तब्बल 4 ओव्हर 2 बॉल बाकी असताना आर-सी-बीने हा सामना आरामात जिंकला. दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. शेवटची फटकेबाजी करत 69 धावा केल्या, 5 तब्बल षटकार मारले आणि 5 चौकार मारले. विराट कोहलीची कन्सिस्टन्सी या IPL मध्येही सुरूच आहे. मागच्या वर्षीच्या IPL मध्ये, त्याच्या मागच्या वर्षीच्या IPL मध्ये, त्याच्या मागच्या वर्षीच्या IPL मध्ये विराट कोहली IPLचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि तो अजूनही धावा करतोय.
फक्त IPL मध्ये जवळ-जवळ 9,000च्या जवळ विराट कोहली आलेला आहे आणि या सीझनमध्ये विराट कोहली असं वाटतंय की 9,000 धावा आरामात पूर्ण करेल. माझ्या मते सनरायझर्स हैदराबादच्या बॉलिंगमुळे सनरायझर्स हैदराबादने हा पराभव पत्करला. आजच्या सामन्याचा मुख्य खेळाडू मला वाटतोय जेकब डफी आहे, ज्याने पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या 3 विकेट घेतल्या होत्या. तरी सुद्धा सनरायझर्स हैदराबादने 200 प्लस धावा केल्या. जर विचार करा त्यांनी तिघांना आउट नसतं केलं तर किती धावा झाल्या असत्या. त्यामुळे आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जेकब डफीच झालाय आणि मलाही माहिती जेकब डफीच व्हायला पाहिजे होता. विराट कोहलीने धावा केल्या, देवदत्त पडिक्कलने धावा केला, पण जेकब डफीचा इम्पॅक्ट जास्त मोठा होता. विराट कोहलीचा तो शॉट, मलिंगाला जो शॉट मारला होता स्टँड अँड डिलिव्हर, तो शॉट लय जबरदस्त होता. SRH आणि RCBच्या पहिल्या सामन्यात असं वाटतंय की टुर्नामेंटचा जबरदस्त कॅच आलेला आहे. ईशान किशनचा कॅच जो फिल सॉल्टने घेतला होता एक हाताने, असं वाटतंय कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकतो. त्यामुळं टुर्नामेंट सुरू व्हायच्या अगोदरच टुर्नामेंटचा जबरदस्त कॅच आलेला आहे का? तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्पोर्ट्स मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ लवकरच येतोय. उद्या रविवारी एक जबरदस्त सामना होतोय मुंबई विरुद्ध कोलकाता. मागच्या सामन्यात मी प्रेडिक्शन केलं होतं की RCB जिंकणार आणि RCB जिंकलेली आहे. त्यामुळे या IPLचा माझा स्कोअर आहे 1-1. म्हणजे 1 प्रेडिक्शन केला आणि 1 बरोबर आलेला आहे. आता दुसऱ्या सामन्याचं प्रेडिक्शन करतोय मी. दुसऱ्या सामन्यात मला वाटतंय मुंबई इंडियन्स जिंकणार आहे. मुंबईच्या होम ग्राउंडवर सामना आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स मजबूत स्ट्रॉंग टीम आहे आणि मला असं वाटतंय की मुंबई जिंकेल. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.